तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मित्रांनो 2 जून पासून मित्रांनो वर्ल्ड कपची सुरुवात होणार आहे व मित्रांनो हे वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहे व मित्रांनो या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे। हो मित्रांनो भारतीय टीमची घोषणा झाली आहे व मित्रांनो जबरदस्त अशी टीम भारतीय टीम आहे। त्यानंतर मित्रांनो आपण जर भारतीय टीमचे स्क्वॉड पाहिले तर मित्रांनो रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे। हो मित्रांनो रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे। मित्रांनो रोहित शर्मा जबरदस्त अशा फॉर्ममध्ये IPL मध्ये आहे। त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर यशस्वी जयस्वाल मित्रांनो यशस्वी जयस्वालचे सिलेक्शन झाले आहे। हो मित्रांनो यशस्वी जयस्वालचे दुसरा ओपनर म्हणून सिलेक्शन झाला आहे। त्यानंतर मित्रांनो विराट कोहली, त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं तर सूर्यकुमार यादव व ऋषभ पंत मित्रांनो ऋषभ पंतचे सिलेक्शन झाला आहे। मित्रांनो विकेट कीपर म्हणून ऋषभ पंतचे सिलेक्शन झाला आहे। T20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंत आपल्याला विकेट कीपिंग करताना दिसणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो संजू सॅमसंगचे विकेट कीपर म्हणून सिलेक्शन झाला आहे। मित्रांनो संजू सॅमसंग व ऋषभ पंत हे दोघे विकेट कीपर म्हणून या दोघांचे सिलेक्शन झालं आहे। त्याचबरोबर मित्रांनो के राहुलचे वर्ल्ड कपमध्ये सिलेक्शन झालं नाही। त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन असणार आहे। हो मित्रांनो या टीमचा वाईस कॅप्टन हार्दिक पांड्या असणार आहे। त्यानंतर मित्रांनो शिवम दुबेचे सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर आपण पाहिलं तुम्ही रवींद्र जडेजा, अक्षर पटेल मित्रांनो या दोघांचे सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर कुलदीप यादव, युझी चहल मित्रांनो युझी चहलचे खूप दिवसानंतर सिलेक्शन झालं आहे। मित्रांनो गेल्या काही काळापासून युझी चहल हा टीम इंडियाच्या बाहेर होता, परंतु मित्रांनो आता युझी चहलचे वर्ल्ड कपसाठी सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर मित्रांनो लेफ्ट आर्म पेसर म्हणून हर्षदीप सिंगचे सिलेक्शन झालं आहे। त्यानंतर जसप्रीत बुमराहचे सिलेक्शन झालं आहे व मित्रांनो मोहम्मद सिराजचे सिलेक्शन झालं आहे। त्याचबरोबर आपण जर रिझर्व्ह खेळाडूंमध्ये पाहिलं तर मित्रांनो शुभमन गिल आहे। त्याचबरोबर रिंकू सिंग, खलील अहमद व आवेश खान मित्रांनो रिंकू सिंग व शुभमन गिल हे रिझर्व्ह खेळाडूंमध्ये आहेत मित्रांनो, ते मेन स्क्वॉडमध्ये नाहीत। त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं ही होती वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं स्क्वॉड। तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं ही स्क्वॉड मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्रिकेट पाहत राहा, बाय बाय।